दोन्ही बाजूला म्हणजे भोंदूबाबा तर आहेतच, पण भोंदू भक्त जे आहेत आणि भोंदू सरकारमधले जे भोंदू मंत्री आहेत त्यांना देखील त्यांच्यावर कारवाई होणं गरजेची आहे, त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. मग उपमुख्यमंत्री असतील किंवा कुठचेही मंत्री असतील, ज्यांचे ज्यांचे फोटो त्याच्यात आलेले आहेत. मग कोणी सांगतं ट्रायडंट हॉटेलमध्ये जे भोंदूबाबा बोलवले होते एकनाथ शिंदेने त्यावेळी त्याच्यात हे असतील, कोणी सांगतं गुवाहाटीला जाण्याचंच कारण हे होतं. या सगळ्या जो प्रकार आहे, एवढा गलिच्छ प्रकार आहे, जेवढा घाणेरडा प्रकार आहे, एकेकाळीचा आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि आता जे काही प्रकार दिसायला लागलेत, मग ह्या सातारा फाईल असू दे किंवा हे काय कॅप्स्टीन फाईल हल्ली याला बोलत आहेत, कॅप्टनच्या फाईल, तर मला वाटतं हे सगळे जे प्रकार आहेत महाराष्ट्र ह्याच्यात बदनाम होतोय, ह्या राजकीय पुढाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं. खरातांच्या भावाला केसरकरांनी शाळे आयडी दिली होती असं समोर येतं. तर कोणाचे फोटो आहेत आणि काय काय अजून भयानक प्रकार जे आम्ही ऐकतोय ते तुम्ही पण ऐकताय, आम्ही पण ऐकतोय, पण त्याच्यात मुख्यमंत्री काय कारवाई करतात ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष. एक मिनिट पूर्ण मराठी होते. आता जसं तुम्ही म्हणालात अनेकांचे फोटो आहेत, रुपाली चाकणकरांचा राजीनामा झालाच, परंतु पण बाकीच्यांचं काय अर्थात तो आहेच ना प्रश्न. आणि ते आता मुख्यमंत्र्यांकडून उद्या निवेदन होणार, त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून असणार. याचा अर्थ असा घ्यायचा का शिवसेनेचे आमदार आणि मंत्री खराच प्रकरणात ट्रॅप झाले? शिवसेनेचे इथेच मिंदेंचे डरपोक टोळीचे आमदार तिथे असतील. आता ते फोटो कोणी काढलेत बाहेर, कसे काढलेत, त्यांचा जो प्ले होता नीरज, त्याच्यापासून हा बंडाफोड झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे पिन फुटलेलं आहे. चांगलं, पण ह्याच्यात अजून पुढे जाणं गरजेचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.